शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता सकाळची जी काही क्लिनिंग आहे ती सगळी आवरून झालेलं आहे माझं सगळं घर वगैरे. आणि आता त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि आता छान अशी रेडी वगैरे झालेली आहे. कारण आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेच रेडी वगैरे झालं की छान फ्रेश वाटतं अगदी स्वतःला बघून. आणि त्यानंतर देवपूजा वगैरेही करून घेतली. आणि जसं की आता अधिक मास सुरू आहे तर हा महिना म्हणजे भगवान विष्णूला समर्पित असा हा महिना असतो. तर या महिन्यामध्ये भगवान विष्णूची आपण जितकी जास्त पूजा आराधना उपासना वगैरे केली की त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. कारण इतका पवित्र असा हा महिना मानला जात असतो. तर मी आता जेव्हापासून अधिक मास लागलेला आहे तर रोज 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रोच्चार करून माळ जपत असते, जो की भगवान विष्णूला समर्पित असा आहे. तर चला माझी देवपूजा वगैरे झाली आणि आता त्यानंतर मला आता स्वयंपाक करून घ्यायचा होता. कारण सकाळची क्लिनिंग वगैरे घरातली सगळी झाली होती, सगळं आवरून झालेलं होतं. तर आता स्वयंपाकामध्ये आज मला कोहळ्याची भाजी करायची होती. तर बरेच दिवस झाले कोहळ्याची भाजी काही केलेली नव्हती आणि माझ्याकडे मी नेहमी चण्याची डाळ घालूनच कोहळ्याची भाजी करत असते. त्याकरिता मी इथे चण्याची डाळ भिजत घातलेली आहे आणि इथे अद्रक लसूण कांदा आणि कोथिंबिरीचं वाटण तयार करून घेतलं. थोडी चिंचही भिजत घातलेली आहे आणि भाजीला लागेल इतकी मी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. कारण तिखटाचा वापर न करता मला ही भाजी करायची आहे. तर चला आता इकडे कढईमधलं तेलही छान गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला मी त्यात मोहरी घालून घेतली. त्यानंतर जी मिरचीची पेस्ट केलेली होती ती आधी टाकली, म्हणजे त्याचा कच्चेपणा जायला हवा म्हणून सुरुवातीला ते आधी तेलामध्ये मी टाकून घेतली आणि थोडा वेळ तेलामध्ये त्याला छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत होऊ दिलं. त्यानंतर अद्रक लसूण कांदा आणि जे कोथिंबिरीचं वाटण केलेलं होतं ते मी यात घातलेलं आहे. तर त्यालाही थोडा वेळ तेलामध्ये छान परतून घेणार. तर सगळं वाटण तेलामध्ये आता छान झालेलं आहे आणि मसालाही तो सगळा जे वाटण होतं ते छान शिजलेलं आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे त्याला. तर आता यामध्ये आपण जे काही आपल्याला मसाले घालायचे आहेत ते मी टाकणार आहे. सुरुवातीला हळद घातलेली आहे, त्यानंतर मग 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर. धने पावडर थोडी जास्त घातलेली आहे कारण त्यामुळे भाजीला छान चव येते, चविष्ट वाटते भाजी आणि त्यामुळे भाजीचा सुगंधही खूप छान येतो. आणि शेवटी मग मीठ घातलं आणि ते व्यवस्थित सगळे मसाले एकत्र करून थोडा वेळ त्याला छान कढईमध्ये शिजू दिलं. कारण सगळे मसाले छान शिजून कढईमध्ये तेल सुटेल इतपत त्याला कढईमध्ये थोडा वेळ मी शिजू दिलं. आणि त्यानंतर मग चण्याची डाळ घातलेली आहे. मसाला शिजला की त्यात आपण टमाटर देखील टाकू शकतो. तसं मी चिंच भिजत घातलेली आहे त्यामुळे मग मी टमाटर वगैरे टाकलेला नाही आहे, कारण चिंचेमुळे ती भाजी छान अशी आंबट होणार आहे. म्हणून मग मसाला वगैरे झाल्यानंतर चण्याची डाळ घालून घेतली, जी साधारण मी आता 3 तास आधी भिजत घातलेली होती. आणि त्यानंतर कोहळ्याच्या ज्या फोडी केलेल्या आहेत तर त्याही सगळ्या टाकून घेतल्या आणि त्याला आता छान व्यवस्थित सगळं मिक्स करून झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देणार मी. आणि अशी चण्याची डाळ घातलेलीच भाजी कोहळ्याची भाजी माझ्याकडे आवडते सगळ्यांना. म्हणजे कधीही केली तर मी चण्याची डाळ टाकूनच करत असते ही भाजी. तर जरा वेळ झाकण ठेवून होऊ दिली आणि परत मी थोडं फिरवून घेतलं आणि परत मग झाकण ठेवून थोडा वेळ त्याला परत शिजू दिली. तर बघू शकता आता छान जे कोहळं आहे तेही शिजलेलं आहे आणि डाळही शिजलेली आहे. आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आणि आपल्याला वाटत असेल तर आपण सुकी ठेवू शकतो, सगळ्यांच्या आवडीचा प्रश्न आहे. तर माझ्याकडे थोडीशी ग्रेव्हीची अशी ओलसर भाजीही आवडते, त्याच्यामुळे मी ते पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि थोडा वेळ जरा आता त्याला छान उकळी येऊ देणार. आणि उकळी आली की जी चिंचेचं पाणी आहे ते मी त्यामध्ये टाकणार आहे. तर ते टाकून घेतलं. त्यानंतर थोडीशी साखर घातली आणि साखरेऐवजी आपण गूळ देखील वापरू शकतो. तर छान अशी आंबट गोड चवीची मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. आणि थोडीशी छान अशी ओलसर भाजी केली की चांगली वाटते अजून खायला ती. आणि छान झालेली होती मस्त भाजी आणि थोडी वरून कोथिंबीर घातली. तर अशीच आंबट गोड चवीची मस्त चण्याची डाळ घातलेली भाजी माझ्याकडे आवडत असते. तर कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठल्या प्रकारे करता ही भाजी तेही नक्की शेअर करा. कारण सगळीकडे भाज्या बनवण्याची किंवा कुठलाही पदार्थ करण्याची वेगवेगळी पद्धत असते, तर नक्की शेअर करा. तर चला आता भाजी पण झाली, बाकीचा सगळा स्वयंपाक माझा झालेला होता आणि तेवढ्यात मग इथे गाय दिसली मला, म्हणून मग अपेक्षाच्या हाताने मी पोळी पाठवलेली होती गाईसाठी.
आणि गाईची जरा भीती वाटते, म्हणून मग तिने ना दुरूनच ती पोळी टाकलेली होती. तर चला आता माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला होता, म्हणून मग सगळा गॅस ओटा वगैरे आवरून घेतला. कारण ओटा आवरल्याशिवाय किचनमधली कामं झाल्यासारखीच वाटत नाही. आणि असा किचनमधला सगळा गॅस ओटा वगैरे आवरून झाला की तो अगदी ना असा स्वच्छ झालेला ओटा बघून अगदी रिलॅक्स वाटायला लागतं की चला आता किचनमधले सगळे कामं आपले झालेले आहेत. तर स्वयंपाक झाल्यानंतर जी काही थोडीफार स्वयंपाकाची भांडी वगैरे होती ती सगळी मी घासून घेतलेली होती. आणि आता ओटा वगैरे पुसून झाला त्यानंतर मग किचनमध्येही सगळा झाडू वगैरे मारून घेतला मी. कारण स्वयंपाक करताना काही ना काही थोड्याफार गोष्टी खाली सांडतच असतात, त्यामुळे मग सगळा पायालाही तो कचरा लागत असतो. त्यापेक्षा मग सगळं काम आवरलं किचनमधलं की एक झाडू मारून घेतला की बरं वाटतं. आणि मग सायंकाळी 4च्या नंतर परत एकदा घरात सगळी झाडझूड ही होतच असते. तर चला आता किचन सगळं आवरून झालेलं होतं. आणि त्यानंतर ना घरी एक ड्रायफ्रूट सिरपची काचेची बॉटल होती जी की आता रिकामी झालेली होती, म्हणून मग त्याचं लेबल वगैरे काढून घेतलं, त्याला छान धुवून त्यात पाणी वगैरे भरून घेतलं. म्हटलं चला ह्याच्यामध्ये छान असा मनी प्लांट लावते मी. म्हटलं चला त्याला फेकण्यापेक्षा काहीतरी उपयोगी आणावं. आणि जेही झाडंप्रेमी असतील तर नक्की तेही हाच विचार करत असेल, कारण घरातला कानाकोपरा छान असा हिरवागार दिसतो अशा सगळ्या गोष्टींनी. आणि ते सगळं घरात असं हिरवंगार बघून ना आपल्यालाही खूप छान वाटतं सगळं बघून. तर चला असा होता आजचा सगळा ब्लॉग. तर इथेच आता ब्लॉगचा एंड करते. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.